Hi friend, this is Manoj Amne, Assistant Professor and Head Department of English, Dr. Babasaheb Ambedkar, Art, Commerce and Science College, Sortuli, Lohara. Today in this video we will discuss about the lesson A Letter by Hazlitt to His Son. Okay, and the writer of this lesson is William Hazlitt. William Hazlitt born in 1778 and died in 1830. He was an English critic and essayist. He was English critic and essayist. तो एक English critic होता, त्यासोबत निबंधकार होता. He wrote and published several volumes of essays. त्यानं खूप सारे वॉल्यूम्स निबंधांचे निबंध लेखन केलेले आहेत. But his best critical work is The Three Courses of Lectures. त्याचा बेस्ट जो वर्क होता क्रिटिकल वर्क तो कोणता होता म्हटलेला आहे ऑन द इंग्लिश पोएट, ऑन द इंग्लिश कॉमिक रायटर अँड ऑन द ड्रामॅटिक लिटरेचर ऑफ द एज क्वीन ऑफ एलिझाबेथ. What were the three lectures which was famous by William Hazlitt? एक निबंधक, फेमस निबंधकार, एसेस्ट म्हणून इंग्लिश लिटरेचर मध्ये त्यांना मोजल्या जात असतं. अँड ही थ्री फेमस एसे कलेक्शन ऑफ एसेज कोर्स ऑन लेक्चर्स. ते लेक्चर्स एसे होते ते कोणते कोणते? ऑन द इंग्लिश पोएट, ऑन द इंग्लिश कॉमिक रायटर्स अँड ऑन द ड्रामॅटिक लेक्चर of the age of Queen Elizabeth. He was rather quarrelsome by nature. तो कसा एकदम थोडासा भांडकर होता म्हणताय, quarrelsome. He was rather quarrelsome by nature, स्वभावाने, which account for his unhappy relationship with his wife and friend. आणि त्याच कारणामुळे त्याच्या पत्नीशी आणि त्याच्या जे मित्र होते त्यांच्याशी एक प्रकारचं जे नातं होतं ते नातं थोडंफार एक प्रकारचं भांडण, एक अनहॅपी रिलेशनशिप होतं. Perhaps he recognized this trait in his son and wanted him to develop a more pleasing personality. But त्याचे जे गुण होता, त्याच्याकडे जे कमतरता होती, त्या कमतरतेला ओळखून त्यानं त्याच्या मुलामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नेचर डेव्हलप करण्याचं काम केलं होतं. All young people can learn from Hazlitt advice to his son. प्रत्येक जण, ऑल यंग जनरेशन ऑफ दॅट टाइम कॅन लर्न द लेसन फ्रॉम हॅझलिट ॲडवाइस टू शन. जसं त्यानं त्याच्या मुलाला ॲडवाइस केलेलं होतं, ज्यानं त्याच्या स्वतःच्या सवयी त्याच्या मुलावर कधीच लादल्या नव्हत्या. त्यानं स्वतःचे ज्या वाईट गुण होते त्यापासून कशा प्रकारे त्याच्या मुलाला वाचवता येईल याचा प्रयत्न त्यानं केला होता. तेच सगळं यंग जनरेशन ऑफ दॅट पिरियड लर्न द लेसन फ्रॉम विल्यम हॅझलिट. In the category of both fiction and non-fiction, A Letter by Hazlitt to his son. त्याने जे पत्र त्याच्या मुलाला लिहिलेलं होतं त्या पत्रामध्ये त्याने इन शॉर्ट मध्ये काय दिलं आहे, जो लेशन आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये काय सांगितलं आहे ते बघा. इन द कॅटेगरी ऑफ बोथ फिक्शन अँड नॉन फिक्शन, फिक्शन आणि नॉन फिक्शन या दोन्ही कॅटेगरीमध्ये म्हटलेलं आहे देर इज अ सब जॉनरा कॉल्ड द एपिस्टोलरी और लेटर रायटिंग फॉर्म. Epistolary means काय? Epistolary means a article or a lesson which is written in the form of letters. जे पत्राच्या स्वरूपामध्ये एखादं लेख लिहिला जात असतं that is called epistolary or letter writing form म्हटलं जात असते त्याला. ओके, आणि हेच त्यानं लिहिलेलं आहे लेटरच्या स्वरूपामध्ये. बघा, इन द टायटल हिअर मेन्शन्ड अ लेटर मीन्स द लेसन इज अ लेटर बाय विल्यम हॅझलिट टू हिज सन. त्यानं त्याच्या मुलाला जे पत्र लिहिलं ते पत्रच हे पाठाच्या स्वरूपामध्ये आहे. इन दिस टेक्स्ट मीन्स इन दिस एक्स्ट्रॅक्ट A letter by Hazlitt to his son. Hazlitt writes a letters to his son after his son's return from school, complaining about his fellow student and expressing disagreeable opinion of them.
केव्हा लिहिलेलं म्हणताय, व्हेन हिज सन्स कम बॅक फ्रॉम द स्कूल, जेव्हा तो त्याचा मुलगा शाळेतून परत येत असतो आणि ही कंप्लेन्स अबाउट हिज फ्रेंड, जेव्हा तो त्याच्या मित्रांबद्दल तो कंप्लेंट करत असते, फेलो स्टुडंट्स बद्दल त्याच्या वडिलाला म्हणजे विल्यम हॅझलिटला जेव्हा कंप्लेंट करत असते, तक्रार करत असते ॲट द टाइम अँड एक्सप्रेस डिसएग्रीएबल ओपिनियन ऑफ देम, आणि त्यांचं जे ओपिनियन असतं त्याच्याबद्दल ते ओपिनियन जेव्हा तो ऐकून त्याला जो राग येत असतो, जो संताप येत असतो, तो कोणाला त्याच्या वडिलाला सांगत असतो. ॲट दॅट टाइम द रायटर विल्यम हॅझलिट राईट अ लेटर अँड ही गिव्स ॲडवाइस टू हिज सन, जेव्हा तो त्याच्या मुलाला एक प्रकारचं ॲडवाइस देत असतो, तो ॲडवाइस यामध्ये मांडलेलं आहे. A letter was written in the hope that his son would not grow to form immediate prejudice of others. And the motto of the letter, motto of the suggestion is that he should not develop the prejudice about other students. त्याच्या मुलानं इतर मुलांबद्दल, इतर विद्यार्थ्यांबद्दल त्याच्यासोबतच्या एक प्रकारचं त्याचं जे मन होतं त्याच्याबद्दल एक प्रकारची घृणा त्याच्या मनामध्ये निर्माण व्हायला नको, त्यासाठी त्यानं तशा प्रकारचं ॲडवाइस, त्या प्रकारचं लेटर लिहिलेलं होतं. But would rather mature into a well-rounded gentleman and he should behave like a mature gentleman, capable of accepting his situation in life, आणि त्याच्या जीवनामध्ये ज्या काही सिच्युएशन येत असतील त्या सिच्युएशनला हँडल करण्यासाठी तो कॅपेबल व्हायला पाहिजे in life and aspiring to help and respect other, and he should help and respect other, especially those who may not be as fortunate as he is. जे त्याच्यासारखं नशीबवान नाही तशा लोकांना तो स्पेशली मदत करू शकणार, अशा प्रकारची आशा लेखकाच्या मनामध्ये असतं, आणि त्यामुळे तो काय त्याच्या मुलाला एक प्रकारचं लेटर लिहित असतो. आणि धिस लेसन इज इन द फॉर्म ऑफ लेटर बाय विल्यम हॅझलिट टू हिज सन. ओके, थँक्यू.